नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील हळूच या हो हळूच या कवी कुसुमाग्रज यांच्या या कवितेचा अर्थ जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया हळूच या हो हळूच या कुसुमाग्रज यांच्या या कवितेचा अर्थ। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 24 वरती हळूच या हो हळूच या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ही कविता दिलेली आहे। कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांची ही सुंदर अशी कविता। या कवितेमध्ये फुलं आपल्याला काहीतरी सांगत आहेत। ही फुले काय सांगत आहेत हेच या कवितेतून आपण जाणून घेणार आहोत। या कवितेचा अर्थ आपण समजून घेऊया। हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूंचे पडती सडे, हिरव्या पानातून वरती येवोनी फुललो जगती, हृदये आमुची इवलीशी, परिगंधाच्या मधिराशी, हसून डोलून देतो उधळून, सुगंध या तो सेवा या, हळूच या पण हळूच या। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये फुले आपल्याशी बोलत आहेत अशी कल्पना केलेली आहे। ही फुले आपल्याला आपल्या जवळ बोलवताना हळूच यायला सांगत आहेत। हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूंचे पडती सडे। सकाळ गोड आहे, रम्य आहे आणि या सुंदर सकाळी ऊन पडलेलं आहे। त्याचबरोबर सकाळच्या वेळेला सर्वत्र दवबिंदूंचे सडे पडलेले आहेत। आपल्याला चित्रात दवबिंदू नेमके कसे असतात ते पाहायला मिळेल। पानांवरती दवबिंदू दिसत आहेत। हिरव्या पानातून वरती येवोनी फुललो जगती, फुलं आपल्याला सांगतायत आम्ही हिरव्या पानातून वरती येतो आणि या जगामध्ये फुलतो, कळीचे फुलात रूपांतर होते। जगती, जगती म्हणजे जगात, तर या जगात येऊन फुलतो अशी फुले आपल्याला सांगत आहेत। फुले आणखी पुढे म्हणतायत, हृदये आमची इवलीशी, परिगंधांच्या मधिराशी। आमची जी हृदये आहेत ती इवलीशी आहेत। इवलीशी म्हणजे लहानशी आहेत। ही हृदये इवलीशी असली तरी सुद्धा या हृदयामध्ये गंधांच्या राशी आहेत। परी, परी म्हणजे परंतु, गंध म्हणजे वास, राशी म्हणजे साठा। आमची हृदये इवलीशी आहेत परंतु या हृदयामध्ये गंधांचा साठा आहे, भरपूर साठा आहे। आणि हसून डोलून देतो उधळून, आणि हा जो गंधांचा साठा आहे तो आम्ही हसत डोलत सर्वत्र उधळून देतो। हा गंध वास सर्वत्र पसरवतो अशी आपल्याला फुले स्वतःबद्दल माहिती देत आहेत। आणि पुढे आणखी फुले आपल्याला सांगतायत, सुगंध या तो सेवा या, तो जो उधळून दिलेला सुगंध आहे तो तुम्ही सेवन करायला या, हुंगायला या, घ्यायला या, पण येताना हळूच या हो हळूच या। आपल्याला तो सुगंध घेण्यासाठी फुले आपल्याला बोलवत आहेत, फक्त आपल्याला हळूच यायला सांगत आहेत। सुगंध, सुगंध म्हणजे सुवास। पुढील कविता पाहूया। कधी पानांच्या आड दडू, कधी आणू लटकेच रडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, तऱ्हे तऱ्हेचे रंग किती अमुच्या या अंगावरती, निर्मळ सुंदर अमुचे अंतर,
या आम्हाला भेटाया हळूच या पण हळूच या. पुढे फुले आपल्याला सांगतायत की आम्ही कधी पानांच्या आड दडतो. दडू, दडू म्हणजे लपू. आम्ही कधीतरी पानांच्या आड लपतो. कधी कधी लटकेच रडतो. लटके म्हणजे खोटे. पानांच्या आड लपतो, कधी कधी खोटे खोटे रडतो. कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने. फुले सांगतायत की आम्ही कधी वाऱ्याच्या झोताबरोबर, झुळकीबरोबर, गमतीने, मजेने त्या वाऱ्याबरोबर डोलत बसतो. तऱ्हे तऱ्हेचे रंग किती आमुच्या या अंगावरती. फुलं आपल्याला सांगतायत की वेगवेगळे तऱ्हे तऱ्हेचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रंग, वेगवेगळे कितीतरी रंग आमच्या अंगावरती आहेत. आपल्याला फुले वेगवेगळ्या रंगाची दिसतात आणि तेच ही फुले आपल्याला सांगत आहेत की आमच्या अंगावरती वेगवेगळे रंग आहेत. निर्मल सुंदर आमुचे अंतर. निर्मल, निर्मल म्हणजे पवित्र. तर आमचं जे अंतर आहे, अंतर, अंतर म्हणजे मन, चित्त. तर आमचं जे मन आहे, अंतर आहे, ते आहे निर्मळ, ते पवित्र आहे, सुंदर आहे, अशी फुले आपल्याला सांगत आहेत. या आम्हाला भेटाया हळूच या पण हळूच या. आणि फुले आपल्याला सांगत आहेत की आम्हाला भेटायला या पण हळूच या. फुले आपल्याला कशा कशासाठी बोलवत आहेत, तर सुगंध घ्यायला आणि भेटायला बोलवत आहेत. अशा पद्धतीने ही जी फुले आहेत ते आपल्याशी काय बोलत आहेत याची सुंदर अशी कविता कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेली आहे. या कवितेचा अर्थ आता आपण जाणून घेतला आहे. या कवितेचे शब्दार्थ आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. हे शब्दार्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील हळूच या हो हळूच या या कवितेचा अर्थ जाणून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अर्थ चांगला लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.